ठिकाणी सीताराम गुलबी त्याचबरोबर द्रुही लबन या टीमचं या बलेचा बॉल ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय. क्षेत्ररक्षक मोहन त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. यस सीताराम गुलबी यांच्यासाठी देखील पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या माध्यमातून त्याचबरोबर साई गुलबी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. नक्कीच 40+ ची ही जोडी आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळात 40+ ची एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेचा ऑप्शन काल आपल्याला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सीताराम गुलबी यांची देखील वर्णी लागली आहे त्या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फटका, बॉल निघून जाईल सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. 9 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल प्रकारे फेकलं गेलं. विनोद गुलबीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर विकासला आपण पाहतोय. पाहूया विकास कशा प्रकारे हे षटक फेकेल, कारण पहिलं षटक तर अप्रतिम फेकलं गेलंय. षटकातील पहिला बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने लॉंगॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड झाली आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विकास पुन्हा एकदा. या बलेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक मनोज गुलबी त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. फक्त आणि फक्त 2च धावा. 40+ ची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. आता मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद सीताराम गुलबी. पहिली विकेट रनआउटची आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज सीताराम गुलबी बाद झालाय. तर नवीन फलंदाज चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सागर गुलबी येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी सागरने देखील केली होती.
परंतु या मॅचच्या माध्यमातून देखील भरपूर अपेक्षा टीमला असतील, यात काही शंका नाही आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल याकडे देखील भरपूर लक्ष असेल प्रेक्षकांचं. 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. चला सागर आपण त्वरा करा. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येणाऱ्याने लक्षात ठेवा की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तब्बल 10 मॅचेस 7 संपूर्ण दिवसात आपल्याला कव्हर करायचे आहेत. यावेळेस बॅटची मोठी गाडा लागली आहे. गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. मागच्या मॅच मध्ये एक षटकार अनिलने देखील जरूर ठोकला होता. यावेळेस हवा तसा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर सागरला मैदान सोडावं लागलं असतं. यस, फक्त आणि फक्त 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. आपण पाहतोय NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला. यावेळेस बॉल ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मोहन चेंडू पर्यंत पोहोचलाय. मात्र त्या दरम्यान मनोज गुलबीने चेंडू उचललाय. रनआउटची विकेट. फलंदाज सागर बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 18 धावा. पहिलं षटक 9 धावांचं तर दुसरं षटक देखील 9 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर नवीन गोलंदाज शुभम गुलबी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर आता मात्र षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मात्र चुकी पाहायला मिळते आहे. सूर्याची किरण ढोलावरती आली असावी त्या क्षेत्ररक्षकाच्या आणि त्या दरम्यान बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर हा चौकार आलाय. दीपेश गुलबी आयकॉन आहे टीमचा. मात्र हवी ती खेळी अजूनही त्याच्या बॅट मधून झाली नाहीये. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर दोन्ही मॅच मध्ये फ्लॉप ठरलाय. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होतोय. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. शुभम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर पोलार्ड. या वेळेस बॉल उडवलाय ऑन साइडला. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पोलार्डच्या बाट मधून हा षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस मिस टाइम झालाय. चेंडू अवैध आहे. गोलंदाज झेलपर्यंत पोहोचला देखील मात्र सिंगल कंप्लीट. कॅच ड्रॉप झाली आहे. 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर होत्या. मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावा येत आहेत कारण पहिल्या 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलवर आतापर्यंत शुभम गुलबीने 13 धावा खर्च केल्यात. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला बॉल शुभमच्या माध्यमातून. शुभम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलंय त्या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 31. 31 धावा धावफलकावर आहेत. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. अजून एक षटक बाकी आहे मात्र सलामीवीर अनिल गुलवीला अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण. चांगली भागीदारी करतोय दीपेश सोबत. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक राज गुलबी आलाय. पाहूया राज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. राज बॉलिंग ट्रॅकवर. या भले जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक मोठी विकेट. दीपेश गुलवी पोलार्ड बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एजी स्पोर्ट विपक्ष वज्रेश्वरी इंटरप्राइजेस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. नवीन फलंदाज रुपेश आलाय. राज गुलबी पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नक्कीच रुपेश त्या ठिकाणी बाद झाला मात्र सलामीवीर अनिल गुलवी अजूनही खेळपट्टीवर आहे. नक्कीच नॉट आउट येईल का हा प्रश्न जरूर या ठिकाणी निर्माण झालाय. नवीन फलंदाज निखिल बबलू मैदानाच्या आतमध्ये. चार फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यात आणि त्या चारही फलंदाजांची साथ अनिल गुलवीने चांगल्या प्रकारे निभावली आहे. या बॉलर्स देखील टॉप आहे. चेंडू अवैध आहे. शुभम गुलवी झेल खाली मात्र चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस 2 धावा कंप्लीट झाल्यात. अनिल गुलवी तुम्हाला नॉट आउट यायचं आहे.
पहिला बॉल पासून तर शेवटच्या ओव्हर पर्यंत अनिल गुलवीला आपण खेळपट्टीवर पाहतोय आणि त्या दरम्यान काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. यस, कोण म्हणेल अनिल गुलवी 40+ आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला, मात्र प्रयत्न भरपूर चांगले झाले त्या ठिकाणी. एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी नक्कीच टेक्निकल टीम त्या ठिकाणी सज्ज आहे. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मात्र हे तपासलं जाईल. हा बॉल जो आहे नक्की आतमध्ये आतमध्ये अडवलाय का. यस, एसके यस, चेंडू जो आहे तो सीमारेषा आतमध्ये अडवला गेलाय. 35 धावा धावपलकावर आणि आता मात्र पुन्हा एकदा अनिल समोर येतोय, अनिल गुलबी. षटकातील पुढचा बॉल राज, या बॉलेस अखेरकार ती विकेट मिळाली आहे ज्या विकेट साठी प्रयत्न केले जात होते. अनिल गुलबी बॅक टू द डगआउट. फलंदाज जय आलाय. यस, अनिल गुलबी त्या ठिकाणी बाद झालाय. भरपूर मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली अनिल गुलबीची. अनिल गुलबी त्या ठिकाणी निराश पावलाने परतलाय. फलंदाज जय माइन इन येलो कॅप. त्यावेळेस बॅटची काढा लागली आहे. गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण शेवटचा चेंडू होता. यस, रनआउटची विकेट, एक धाव जरूर मिळाली या बॉलवर. 36 धावा झाल्या आहेत. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. एजी स्पोर्ट विपक्ष वज्रेश्वरी इंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन झाला. आपण टॉससाठी या. एजी स्पोर्ट संघाचा संघनायक आणि वज्रेश्वरी इंटरप्राइजेस संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एजी स्पोर्ट संघनायक आणि वज्रेश्वरी इंटरप्राइजेस या दोन संघनायक आपण टॉस साठी या. नरेश गुलवी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. म्हणजे टॉस बॉक्स मध्ये या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण 10 संघ पाहतोय, ज्यामध्ये गणेश गुलवी साहेबांचा एजी स्पोर्ट्स, प्रवीण गुलवी साहेबांचा सिद्ध 11, हेमंत गुलवी साहेबांचा रॉयल रंगा, नरेश गुलवी साहेबांचा वज्रेश्वरी इंटरप्राइजेस संघ आपल्या इन ॲक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर विक्रांत गुलवी साहेबांचा नॅन्सी 11, त्यानंतर संजय गुलवी साहेबांचा आई गंगामाता प्रसन्न हा संघ, दिनेश गुलवी साहेबांचा द्रुही 11, प्रवेश गुलवी साहेबांचा अतिश गुलवी स्पोर्ट्स, योगेश गुलवी साहेबांचा स्मिथ इंटरप्राइजेस आणि रवींद्र गुलवी साहेबांचा स्मरण स्पर्धिका 11 हे 10 संघ निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. हा टॉस साठी या. एजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण विना विलंब लगेच टॉस साठी या. गणेश गुलवी साहेबांचा संघ एजी स्पोर्ट्स विपक्ष आपण नरेश गुलवी साहेबांचा संघ वज्रेश्वरी इंटरप्राइजेस दोन संघ पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. टॉस केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. छाप कॉल आहे आणि छापच आलेला आहे. तर वज्रेश्वरी इंटरप्राइजेस संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बिल्डिंग प्रथमच क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. पहिलं पर्व आहे निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेचं आणि नक्कीच आयोजन खूपच सुंदर आहे.
या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजनात खूपच सुंदर आहे. प्रथम आम्ही सुनील गुलवी आणि राजा गुलवी या दोघांच्या मेहनतीमुळे हे झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि ही स्पर्धा नक्कीच पहिलं वर्ष वर्षानुवर्ष व्हावी असं वाटतंय का? नक्कीच नक्कीच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली होईल. क्या बात आहे. एक चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली. आपल्या संघाला शुभेच्छा. टॉस आपण गमवलं. सर्वप्रथम हे प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण MPL निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केले गेले. या आयोजनाविषयी काय म्हणाल? हे आयोजन एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. असंच सालाबाद प्रमाणे राहावे अशी नम्र विनंती. क्या बात आहे. वर्ष पहिलं आहे, पर्व पहिलं आहे, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस केलं गेलेलं आहे, तर मी टॉस बॉक्सून सरळ घेऊन जातोय आमच्या कॉम बॉक्समध्ये. यस, थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 37 धावांचं लक्ष आहे. चला फील्ड सजवून घ्या. द्रोही 11 टीमचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर आई गंगामाता टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. याच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकता. विनोद गुलवी विथ मनोज गुलवी. मॅन इन ऑरेंज कॅप मनोज गुलवीला आपण पाहतोय. तर मॅन इन यस ग्रीन कॅप सीताराम दादा गुलवी पहिलं षटक फेकतील यात मात्र काही शंका नाही आहे. यस, एक कारची चाबी या ठिकाणावरनं हरवली आहे. विक्रांत गुलवी यांच्या कारची चाबी छान कोणाला सापडली असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. आणि प्रथम फलंदाजी करताना द्रोही 11 संघाने आपल्या धावफलकावर 4 षटकामध्ये धावा जोडल्या. त्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात 36 आणि 37 धावांचं लक्ष इथे मात्र आई गंगामाता संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद गुलवे जो संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या समवेत एक्सपिरियन्स कंपेनर मनोज गुलवे हे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या पहिल्या दिवसामधील 6वा सामना आपण बघतोय. द्रोही 11 विपक्ष आई गंगामाता या 2 संघामध्ये. तर सामना सुरू करायचा आहे. पंच निंबोली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सायंकाळी सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक यूट्यूबशी संलग्न आहेत त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमधील 6वा सामना आपण पाहतोय. आव्हान येते 37 धावांचं आणि 37 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज
विनोद गुलवे आणि मनोज गुलवे हे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतोय द्रुही 11 या संघाला. 10 संघ निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज अनिल गुलवे, ज्याने सलामीला येऊन अगदी शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केली होती आणि तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना फलंदाज विनोद गुलवे. पावड्याचं पहिले षटक आणि पावड्याच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेले आहेत. 2 क्षेत्ररक्षक ऑलफिल्डमध्ये तैनात केले गेलेले आहेत. इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पावड्याचं आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू अनिल गुलवे गोलंदाजी मार्कवर. अनिल गुलवे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर जाईल फलंदाज विनोद गुलवे. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. चौकाराने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केलेल्या फलंदाजाने. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या सिंगल वरते. धाव प्लेयर 5 धावा. आपण सामना पाहतोय द्रुही 11 विपक्ष आई गंगामाता प्रसन्न या 2 संघामध्ये. आव्हान आहे ती 37 धावांचा. 37 या लक्ष्याचा पाठलाग आई गंगामाता प्रसन्न संघ करतोय. इथे मात्र बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 5. पहिले षटक मार्गस्थ असताना अनिल गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. समोरील सामनाकारी फलंदाज मनोज गुलवे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिले आणि चेंडू निघून जातोय. या स्क्वेलेकच्या वरून पंचाचा नो बॉलचा देखील इशारा. 5 6+1 अशा प्रकारे 7 धावा धावपलकामध्ये जोडल्या जातील आणि धावसंख्या वेगाने वाढून होती. धावपलकावर 12 धावा. धावसंख्या 12 दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा फुलटाच चेंडू. यावेळी मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही आणि इथे या चेंडू निघून देखील जातोय सीमा पार. चौकार. 1-2 का 4. स्लॉफी वर्क. जल्लोष करताना आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचे पाठराखे. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलकावर 16 धावा. भरपूर एन्जॉय करताना एमपीएल निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये प्रेक्षक आपण पाहतोय. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, दिशेमध्येही परिवर्तन होते. पंचांचा वाईटचा इशारा. आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या धावपलकावर 17 धावा. 37 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय काही गंगामाता प्रसन्न हा संघ. वीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 17 धावा. आपण सामना पाहतोय आई गंगामाता प्रसन्न विपक्ष द्रुही 11 या 2 संघांमध्ये आजच्या पहिल्या दिवसामधील हा 6वा सामना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे अनिल गुलवेच्या माध्यमातून. राटा मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला इनफिल्ड वरून टोललेलं आहे आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
चौकाराने या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गंगापंत प्रसन्न संघाची धावसंख्या धावपलीवर पाहायला मिळते. बिनबाद जिंदाबाद 21 धावा, 21 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आपण पाहतोय, कारण 37 धावांच्या लक्ष्याचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय आणि जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचं विकेट गमावलेलं नाही आई गंगामाता प्रसन्न या संघाने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश गुलवे येतोय. इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावपलीकडे 22 धावा, डबल 2. दीपेश गुलवे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर ज्यांनी फलंदाजी करताना 13 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये एक चौकार एक षटकारचा देखील समावेश होता. दीपेश गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ते धावपलीकावर 26 धावा, 26. इथून 11 धावांची आवश्यकता आहे आई गंगामाता प्रसन्न या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जागेवर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. यष्टरक्षक एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. अव्वंतरचा इशारा पंजारकडनं. बायच्या रूपाने धावसंख्या सिंगलने 27, 10 धावांची आवश्यकता आहे आई गंगामाता प्रसन्न या संघाला सामना जिंकण्यासाठी. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. लेगबायचा इशारा पंजारकडनं. पुन्हा एकदा अव्वंतर धाव. अव्वंतर धावणे संघाची धावसंख्या 28, 28. अनिल गुलवी यांना दाखवलं जाते. आपण पाहू शकता अनिल गुलवी यांना दाखवलं जाते. एक चिकट फ्लेअर म्हणून त्यांची ख्याती आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज जावे लागेल डगरच्या असल्याला. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. हे आपण पाहू शकतो सुदर्शन गुलवी उर्फ गोट्या. पिस्टन बैलाचे मालक आहेत नक्कीच. आणि उद्या त्यांना निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार होते. आमचे समालोचन कक्ष आपण पाहू शकता. मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे, आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, 12 मॅन देखील दाखवले जातात. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. पुन्हा एकदा अव्वंतरचा इशारा पंजारकडनं आणि या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर आई गंगामाता प्रसन्न संघाची धावसंख्या धावपलीकावर 29 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये इथून फक्त आणि फक्त आपण पाहतोय 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण खरं तर आई गंगामाता प्रसन्न या संघासमोर पाहायला मिळत आहे. तिसरं षटक आणण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रुपेश गुलवे. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. इझी इक्वेशन सध्या फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपलीमध्ये जोडल्या जातात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 31, 31. 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
केवळ 6 धावेने दूर आई गंगामाता प्रसन्न हा संघ विजयापासून. चांगल्या स्थितीमध्ये सध्या मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र विजय फटका, विजय संपादन करताना आपण पाहतोय या संघ नायक कप्तान चले सीनातान विनोद गुलवी आपण पाहतोय या फिनिश करतो या सामना आणि या सामना जिंकलेला या आई गंगामाता प्रसन्न या संघाने. कॅप्टन लिडिंग फ्रंट आणि मॅन ऑफ मॅच कडे पण बोलूया. आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत पोहोचवतील. मनोज गुलवी ठरलाय या सामन्याचा सामना. ऑल इज गोल्ड. प्रवेश गुलवी आपणास विनंती